नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं श्वेताच डेली रुटीन या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आहे नवरात्राचा पहिला दिवस आणि या टायमिंगला 9:30 वाजलेले आहेत. करेक्ट 9:30 वाजेपर्यंत पूर्ण घर मी नीट अँड क्लीन करून टाकलं. कारण की आता मला नवरात्राची माझी पूजा मांडायची आहे. माता राणीला एक वेगळं आसन द्यायचं आहे. 9 दिवसाचा दिवा जो काही आहे ना तो मला प्रज्वलित करायचा आहे. म्हणून मी सगळं आवरून घेतलेलं आहे. म्हणजे आता मला कोणतंच काम करायचं नाही. फक्त कपडे वाहू टाकायचे राहिलेले आहेत. आता ते नंतर टाकील म्हणा आरामात. पण स्वयंपाक वगैरे सगळं घर आणि नीट आणि क्लीन आणि पूर्ण स्वच्छता घराची करून घेतलेली आहे. कारण की आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि सोबतच ना मी सगळं देवाचे जेवढे काही वस्तू आहेत ते सगळ्या वस्तू स्वच्छ अशा घासून ठेवलेल्या आहेत. देवघराची स्वच्छतासुद्धा ना मी अगोदरच्याच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेली आहेत. अगोदरच्याच दिवशी मी स्वच्छ करून घेतलेलं होतं. म्हणजे नवरात्राच्या दिवशी आपल्याला परत ना आपल्या देवाची मांडणी करायची असते. ते मांडणी करण्यात भरपूर आपला वेळ निघून जातो. म्हणून मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आता फक्त पूजेला सुरुवात करायची आहे. नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजपासून आपले शारदीय नवरात्री सुरू होत आहेत. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजचा रंग आहे येलो. तर म्हणून मी येलो कलरची साडी वेअर केलेली आहे. चला म्हटलं आता आपल्याजवळ तर राहतातच सगळे कलर्स. तर जसं माझ्याशी शक्य होईल जेवढे कलर माझ्याशी आहे तेवढं घालण्याचा प्रयत्न करी. कधी साडी घालील, कधी ड्रेस असेल तर ड्रेस घालील. चला मग आता पूजेची मांडणी करायची आहे, देवपूजा करायची आहे. आणि माता राणीला आजच्या दिवशी मी वेगळं आसन देत असते. तर 9 दिवसासाठी तिची स्थापना करत असते. तर आणि अखंड दिवा जळवण्याचा प्रयत्न करते. तसं तर प्रत्येक वर्षीच माझा दिवा पूर्ण 9 दिवस जळत असतो. मी दिवा लावत असते, फक्त दिवा लावते, ज्योत वगैरे नाही लावत, दिवा लावते. आपली साधी भोळी पूजा आहे. फक्त 9 दिवस दिवा लावते. आणि चला मग आता माता राणीची स्थापना करणार आहे. मी कशी स्थापना करते, परत तिला कसं आसन देते आणि त्यानंतर तिची आता ओटी भरून घेणार आहे. पहिल्याच दिवशी मी ओटी भरून घेते. हे जे काही नवरात्र आहेत ना आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठीच आहेत. म्हणून जेवढ्या सेवा आपल्याशी बनतात तेवढ्या सेवा आपण या नवरात्रात करायचं आणि माता कुलदेवीला आपलं प्रसन्न करायचं. तर चला मग माता राणीच्या आता पूजेला सुरुवात करते. तर आता देवपूजा करण्या अगोदर सगळ्यात अगोदर उंबरठा लेपन करते, छान अशी रांगोळी काढते आणि सगळे कामं झालेले आहेत. मी तुम्हाला सगळं दाखवलं आणि आता बरोबर 9:45 झालेले आहेत. 9:45पर्यंत सगळे कामं केले. थोडासा वेळ होतोच कारण की माझे दोन्ही मुलं स्कूलमध्ये गेलेत. मग यांचा स्वयंपाक, त्यांचा टिफिन सगळं झालेलं आहे. आता फक्त बाकी आहे देवपूजा आणि माता राणीची स्थापना. मग माझी सेवा आता बघते. आता होते म्हणा 2 तासात आरामात सगळं होऊन जाणार. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे नवरात्रामध्ये ना माझे उपासना दोन्ही टायमिंगचे असतात, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. सकाळी बिना मिठाचं काही फळ फ्रूट दूध वगैरे घेऊन घ्यायचं आणि रात्री मग फराळाचं करते मी. तर या टायमिंगला माझे दोन्ही मुलं स्कूलमध्ये गेलेले आहेत. तेवढं मात्र एक समाधान आहे मला. म्हणजे पूर्ण आपली पूजा मांडायला न डिस्टर्ब न काही सेवेसाठी वगैरे. माझं घर ना वरती आहे, त्यामुळे ना उठल्या सगळ्यात अगोदर सकाळची पायऱ्या झाडून मस्त अशा धुवून काढलेल्या आहेत. आतापर्यंत छान अशा कोरड्या झालेल्या आहेत. म्हणून आता उंबरठा लेपन करते, छान अशी मस्त अशी रांगोळी काढते. म्हणजे रांगोळी आता मोठी तर नाही काढणार आहे कारण की एवढा वेळ नाही, पहिलेच वेळ होऊन गेला, 10 वाजून गेलेले आहेत. मला 12च्या आतपर्यंत पूर्ण पूजा मांडायची आहे. मध्ये ना मी फक्त 2 पावलं काढणार आहे आणि वेल वगैरेच काढून घेईन. समोर मी तुम्हाला सांगितलंच आहे तर कम्प्युटर क्लास आहे तिथे. तर येणाऱ्या जाणाऱ्यांची खूप ये-जा असते, तर त्यामुळे आपण मोठी रांगोळी नाही काढू शकत. तर चला मग आता रांगोळी काढून घेते. आता यांनी सुद्धा स्वतःचं आवरून घेतलेलं आहे, त्यांना ताट वाढायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या पूजेला सुरुवात करणार आहे. जेव्हा मी उंबरठा लेपन केलं ना तेव्हाच 2 स्वस्तिक असे छान मी दरवाजावर काढून घेतले आणि नेहमीच काढत असते. उंबरठा लेपन करते आणि त्याच हळदीच्या ह्याच्याने मी 2 स्वस्तिक माझ्या दारावर काढत असते. तर चला मग आता पूजेची सगळी तयारी झालेली आहेत. आंब्याचे पानं बोललेले आहेत, पूर्ण फुलं वगैरे मी गावावरूनच घेऊन आली होती. मस्त अशी 2 किलो फुलं मला यावेळेस मिळालेले आहेत. आणि मी नवग्रह मांडत असते, नवग्रह देवीसमोर मांडते. इकडे MP मध्ये मांडतात म्हणून मी पण मांडत असते. तर नवग्रहाचं वगैरे सगळं कलशावर लागणारा नारळ वगैरे सगळं मी तिकडून गावावरून आल्यानंतर आदल्या दिवशी सगळं आणून ठेवलेलं आहे. म्हणजे फक्त आता पूजा करते आणि मग पूजेची मांडणी करते. तर पूजेची मांडणी करताना जी तयारी असते ना त्या तयारीला भरपूर वेळ लागतो. म्हणजे एक वस्तू आणून ठेवा, आठवणीने मला पण भरपूर म्हणजे 3 वेळा उठा आणि 3 वेळा आणा. तरी पण मी सगळं आठवणी सगळं जवळ घेऊन बसली होती. आता भरपूर जणांकडे ना 9 दिवस देवाला हात नाही लावत, म्हणजे आंघोळ वगैरे देवाची नाही घालत. पण आमच्याकडे तसं नाही आहे. सुरुवातीपासून आम्ही देवाची आंघोळ वगैरे घालतो. फक्त माता राणीला जेवढं आसन दिलं आहे आता माता राणीच्या याच्यामध्ये मी काली माता ठेवणार आहे आणि आमची कुलदेवी मैया आणि डोंगरगडची बमलेश्वरी माता माझ्याजवळ आहे. तर हे 3 फोटो मी ठेवणार आहे. सोबत गणपती बाप्पाला पण स्थान देणार आहे.
तर आता माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे आणि मस्त अशी फुलं आज देवाला वाहायला होते, त्यामुळे ना देवघर एकदम खुलून आणि मस्त दिसत आहे. तर चला मग आता पूजा मांडणार आहे. तर पूजा मांडण्या अगोदर मी सगळ्यात अगोदर चौरंग घेतलेले आहे. चौरंगाला आंब्याचे पानं लावलेली आहेत. आता आंब्याचे पानं होतेच म्हणा, जास्तीचे आता दरवाजाला पण लावायचे आहे. त्यानंतर माता राणीचे फोटो ठेवणार आहे आणि कुलदेवी मैया आणि काली माता आणि सोबत गणपती बाप्पा आणि कलशाची स्थापना करणार आहे. माझं लग्न झालं ना तेव्हा आमचे दोन्ही टायमिंगला उपवास करायचे, तर त्यांचं पाहूनच मी पण उपवास करायला शिकली आहे. महाराष्ट्रामध्ये कसं एक टाईम उपवास करतात आणि एक टाईमला जेवण करतात, पण इथं तसं नव्हतं. तर मग मी यांच्यासोबत मग हे करायचे, तर मग मला पण इच्छा व्हायची. पण आता ना त्यांना थोडाफार हेल्थ इश्यू आहे, तर त्यामुळे ना मी त्यांना उपवास नाही करू देत. मी म्हणते की मी करत आहे ना, बस झालं. तर म्हणून मीच उपवास करते. आता ते फक्त अष्टमीचा करतात, बस एवढंच. हा जो नवरात्राचा कलश आपल्याकडे असतो ना, हा कलश ना आपल्या कुलदेवीच्याच नावाने आपल्याला ठेवायचा असतो. तर आता सगळी मांडणी करून घेतली आणि आजचा दिवा मी प्रज्वलित केलेला आहे. आजपासून हा दिवा अखंड 9 दिवसपर्यंत जळणार आहे. तसं तर हा प्रत्येक वर्षी अखंड 9 दिवस जळतच असतो म्हणा, पण आपली साधी भोळी पूजा आहे. कधी कधी ना विझू पण शकतो, कधी हवा आहे, कधी काही आहे, पण माझा दिवा वगैरे नाही विझत. पूर्ण 9 दिवस अखंड जळत असतो. तर चला आता दिवाळी लावून घेतलेला आहे आणि नवग्रहाची स्थापना करायची आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर पूर्ण खाली तांदूळ टाकून घेते, त्यावर हळद कुंकू टाकून दिलेलं आहेत. आणि नवग्रहामध्ये मी ठेवलेलं आहे ते म्हणजे की खारक, आपलं बदाम, एक सुपारी आणि एक हळकंद, असे चार वस्तू असतात. ते वस्तू आपल्याला 9 प्रकारच्या ठेवायच्या असतात, 9 वेळा ठेवायच्या असतात, अशा 4 वस्तू. तर चला मग आता ते पण ठेवून देणार आहे. तर हे सगळं ना बाहेर बाजारात गेलं की सगळं विकत मिळतं. आपण त्यांना म्हणायचं की नवग्रहाचं सामान द्या, तर ते आपल्याला देतात आणि बरोबर 9 असतात, त्याच्यात काहीच कमी राहत नाही. आता पूजेची पूर्ण मांडणी झालेली आहेत आणि गणपती बाप्पा माझे घरचेच चांदीचे गणपती बाप्पा मी ठेवणार आहेत. तर आता पहिल्याच दिवशी मी ओटी भरून घेते माझ्या कुलदेवीला, घरच्या देवीला. तर इथे पण आता सगळी तयारी करून घेतली. आता मी करणार आहे संकल्प. आपल्याला कोणतीही पूजा मांडायच्या अगोदर संकल्प करायचा असतो. तर मी इथे पाणी घेतलेलं आहे थोडंसं, त्यामध्ये अक्षिता आणि एक फूल घेतलेलं आहे आणि माता राणीला प्रार्थना केलेली आहे. तर इथे आपल्याला संकल्प करायचा आहे. आपलं नाव, आपलं गोत्र पण सांगू शकता आपण. त्यानंतर हे मा आई जगदंबिके, हे मा कुलदेवी माता, तू आपलं स्थान ग्रहण कर. गणपती बाप्पाला आवाहन केलं आहे, नवग्रहांना आवाहन करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. सगळी मांडणी होऊन गेली. त्याच्यानंतर मी आवाहन वगैरे केलं आणि सगळ्यांना हळद कुंकू वगैरे लावून, नवग्रहांना पण हळद कुंकू, गणपती बाप्पाला शेंदूर, माता राणीला चंदन, हळद कुंकू आजच लावून घ्यायचं आहे. रोज रोज फक्त वाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपली ओटी वगैरे भरून घेणार आहेत. तर बस अशा प्रकारे साधी भोळी माझी पूजा असते आणि 9 दिवसासाठी मी स्थान देत असते. आणि 9 दिवस आपल्याला कुठून एवढी एनर्जी येते माहीत नाही आणि खरंच खूप छान वाटतात 9 दिवस. एवढे 9 दिवस आपल्याला उपवास असतो, बिना मिठाचा म्हणा, सकाळचा, रात्री फराळाचं वगैरे काही पण खायचं. तर मी खाते, काही पण खाते, कधी साबुदाणा, कधी भगर, कधी वडे, कधी काही असं खाते. पण 9 दिवस मग दोन्ही टायमिंगचा उपवास करते आणि 9व्या दिवशी मग आमच्याकडे नाही, इकडे 9 कन्या जेवायला घालतात आणि त्याच्यानंतर मग उपवास सोडतात. पण मी 9व्या दिवशीची वाट बघत नाही, त्याच्या अगोदरच कन्या भोजन करून घेते. कारण की मुली इतक्या बिझी असतात आणि त्यांना आपण घरी बोलवल्यानंतर खायला लावलं तरी काही खात नाही, म्हणून ना मी अगोदरच कन्या पूजन करून घेते. तर चला आता तुमच्याशी बोलता बोलता मी माझी ओटीसुद्धा भरून घेतलेली आहेत. त्या ओटीमध्ये ना मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे, त्याच्यानंतर तांदूळ आणि यथाशक्ती आपल्याला जेवढा वस्तू आपण आणू शकतो, जेवढं शृंगारचं सामान आहे तेवढं शृंगारचं सामान आपण आणायचं. तर आता इथे ना सगळी पूजा मांडून झालेली आहेत आणि ते म्हणजे प्रसादाला आपल्याला लवंग आणि विलायची ठेवायला कधीच विसरायचं नाही. आणि लवंग पण खंडित नको, एकदम व्यवस्थित पाहिलेली लवंग ठेवायची, कारण की लवंग माता राणीला खूप आवडते आणि हे तिला आवडते, म्हणूनच याचा भोग आपण लावायचा आहे. त्याच्यानंतर जे फळ आहे ते फळ मी ठेवून घेतलेले आहेत आणि बस आपली पूजा संपन्न झालेली आहेत. तर याच्यानंतर जेवढ्या सेवा मला करायच्या ते मी करील आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात आखरी मी आरती वगैरे करणार आहे. या नवरात्राच्या पूजेमध्ये ना मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असते आणि खरंच इतकं छान वाटते. पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह राहते पूर्ण 9 दिवसपर्यंत. आज ना गुरुवार पण आहेत. आता गुरुवारच्या वेगळ्या सेवा पण असतात माझ्या. तर आता मी स्वामीश्री एक माळ जप करते आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचते. परत महालक्ष्मीची गुरुवारची जी पोथी आहे ती मी प्रत्येक गुरुवारी वाचत असते. आता एवढं सगळं करण्यातच माझा भरपूर वेळ निघून गेला आणि सोबतच ना मग आता दुर्गा सप्तशती पण वाचायची आहे. तर आज वाचेल नाही तर उद्या वाचेल. तर दुर्गा सप्तशतीमध्ये 108 नावं तर मला मुखाग्र आहेत म्हणा, त्याच्यानंतर 108 नावं, त्याच्यानंतर मग दुर्गा रक्षा कवच रोज वाचायचं. रोज न चुकता आपण दुर्गा रक्षा कवच या 9
9 दिवसामध्ये वाचायचं. त्याच्यानंतरच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो. सोबत ना आज गुरुवार आहे, तर मी गजानन महाराजाच्या साखळी पारायणमध्ये पण आहे. तर मला ना आज 15वा अध्याय आहे वाचायसाठी, तर तोही वाचायचा आहे. सगळं जेवढं काही योगाने सगळं आजच्या दिवशीच घडून आलेलं आहेत. आणि फुलं भरपूर होते, तर चला म्हटलं माता राणीसाठी एक फुलांचा हार करूया. आणि गणपती बाप्पा आहे दरवाजात वरती, आदर्शाचे गणपती बाप्पा आहे नागपूर जवळचे, तर त्यांच्याहीसाठी मला हार करायचा आहे. तसं तर आम्ही प्रत्येक चतुर्थीला मी हार चढवत असते, पण आता फुलं भरपूर होते, मी गावावरून आणले होते, तर छान त्यांच्यासाठी हार केला, माता राणीसाठी हार केला. आता मला गजानन महाराजाचा 15वा अध्याय वाचून काढायचा आहे. तर आता इकडे पूजा मांडली होती, तर मी इकडेच बसून गेले वाचायसाठी. आणि मला हार करताना पाहिलं सगळं तिथेच ठेवलेलं होतं. तर माझा नक्ष म्हणत होता की मम्मी दे ना, मी हार करतो. पण मी त्याला सांगितलं की बरोबर सुई अशीच काढायची, अशीच पकडायची, त्याला सगळं सांगितलं. त्याच्यानंतरच मी पूजा वाचायला बसलेली आहे. तर बघू शकता, तर आपला एवढा बिझी होऊन गेला ऐकायचा, तर तेवढ्या वेळात माझं वाचूनसुद्धा झालेलं आहे. म्हणजे त्यांनी पण मला या टायमिंगला त्रास दिलेला नाही. तर तुम्हाला दाखवते, त्यांनी मस्त असं हार तयार केला. मी एवढा छोटा राहूनसुद्धा ना, म्हणजे मुलं आपलं आईवडिलांचंच अनुकरण करतात म्हणतात ना, ती गोष्ट खरी आहे. तर त्याला मी सांगितलं की एक फुल हे टाक ऑरेंज आणि एक फुल येलो टाक, तर बरोबर तसंच त्यांनी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग म्हणत होता की चल म्हटलं आपण बाबाला घालूया हार. तर तो म्हणत होता की दे ना मम्मी, मीच घालतो. तर मग मी म्हटलं ठीक आहे, घाल बा. आणि पहिल्यांदा त्यांनी आपल्या या वयामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यात हार बनवलेला होता, आणि तो हार त्यांनी आपल्या आजोबाला घातलेला आहे. यासाठी माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणा ही. आता हे सगळं करतपर्यंत पूर्ण 2:30-3 वाजून गेले. मग 2:30 वाजता नव्या आली, मग हा नक्ष आला, मग त्याला खाऊ वगैरे घालण्यामध्ये भरपूर वेळ निघून गेला. तर आता हा संध्याकाळचा टायमिंग आहे, तर संध्याकाळी परत मी आंघोळ वगैरे केली, कारण की आज सेराजियममध्ये गेली होती ना म्हणून. तर संध्याकाळची आता आंघोळ सध्या करत आहे, तर 9 दिवस. तर आंघोळ वगैरे केली, छान तयार झाली. आणि आता दुर्गा सप्तशतीचं जेवढं वाचणं होईल तेवढं वाचणार आहे. आता 108 नावं वगैरे, दुर्गा रक्षा कवच वगैरे सकाळी नाही वाचलं होतं, तर आता वाचून घेते. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळची आरती करून घेणार आहेत. त्याच्यानंतर मग परत यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे करायचा आहे. पण स्वयंपाक तर नाही करणार, हे सकाळीच मला म्हणत होते की आज पहिला दिवस आहे, तर तू वडेच बनव साबुदाण्याचे. आणि नव्यासुद्धा शाळेतून आल्याबरोबर म्हणत होती की मम्मी वडेच बनव. तर मग जास्तच साबुदाणा मी घातलेला होता भिजत. आणि ताईनी ना अगोदरच्या दिवशीचं गुपचूपचं पाणी, आणि माझी जाऊ मागे राहते, त्यांनी गुपचूपचं पाणी आणि आलू वगैरे करून ठेवलेले होते. तर ते म्हणत होते की नक्षाने नव्याला दे. तर मग विकतचे त्यांच्यासाठी गुपचूप आणले, ते मी तळून दिले, पाणीपुरी वगैरे. मग मुलांनी बसून ते वगैरे खाल्लं, तर त्यांचं पोट तसंच भरून गेलं. त्याच्यानंतर मग वडे केले आणि ताक फ्राय केलं. आणि सकाळचं थोडंफार होतं, त्यामुळे रात्रीचं तेवढं काही टेन्शन नव्हतं. सगळ्यांना मग वडे वगैरे तळून दिले, सगळ्यांना सोयाबीनच्या याच्यात वडे तळून दिले तेलामध्ये. आणि मी या 9 दिवसातनं शेंगदाण्याचंच तेल यूज करत असते. 9 दिवस मी सोयाबीनचं तेल वगैरे नाही वापरत फराळासाठी. चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.